फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही, कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारनं घेतलेली आहे. रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम, ज्याला आपण शो म्हणतो. आज हॉरर शो झाला. आज पाहिलं तर एकदम हॉरर शो, थरारक सिनेमा. कोणीतरी एक मंत्री एका अघोरी बाबासह बसलेला आहे. उघडा बंब टॉवेलवर, त्या अघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं. आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता. मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते. रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती. तर सकाळी हॉरर सिनेमा पाहिला. या हॉरर सिनेमाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे. हॉरर कार्यक्रम डोममध्ये. या महाराष्ट्रामध्ये इतके आता कार्यक्रम होत आहेत मनोरंजनाचे, तर उद्धव साहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही, आपण थेट विचार देऊया. एकूण 60 वर्षाच्या शिवसेनेला सातत्यानं जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा. मगाशी अंबादास दानवे या राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला आंदोलनाचा, शेकडो गावात, असंख्य तालुक्यात, गाव पातळीवर, क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ ओ कसम ओ इरादा. खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी. इथून जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे. त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कम नहीं. इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक, त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास, एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं. शिवसेना किसी से कम नहीं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे. आज मुंबईत मगाशी आपण म्हणालात ते इकडे